चला लेग पंच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला विजयजी मॅन ऑफ द मॅच साठी आपण वर या. विजयजी कोण आहे इथे मॅन ऑफ द मॅच साठी? विशालजी आल्यात. चला एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. चला एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. दोन्ही संघाचे थांबा, मॅच थांबवायचे आहे 2 मिनिटं. एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत आले नाही आहेत, नावं माहिती नाही आहेत कारण लाईव्ह स्पर्धा आहे. आपण पाहू शकतात नावं संबंध गरजेचं आहे. कोण आहे? संयम आणि विवेक. चंदन गोले मार्कवर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याला गुंगारा देऊन चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेने निघून जातोय. तत्पूर्वी 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने श्री गणेश केला जातोय. हरिकेन्स या संघाचा चंदन. तर मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली विशाल वर्तक. यावेळेस मात्र मॅच टाइम स्टॉक क्षेत्ररक्षक जाईल खाली. विवेक इथे सुपर प्लेट टीमला जातोय विवेक यांच्या माध्यमातून आणि संयमला बॅक टू द माघारी पाठवलं जातंय. तंबूच्या असायला 2 या धावसंख्येत पहिला धक्का. बस ते मेडल्स दिलं जात आहे. विशाल वर्तक आपण पाहू शकतात मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. वेल प्लेड. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विवेकजीने मात्र सुपर झेल टिपला. तर चेंडू फेकून झाल्या 2 चेंडू मागे 2 धावा 1 गडी बाद होतोय. हरिकेन हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करतोय तो संघ यंग फायटर्स 11. कोणाची बाईकची चावी हरवली असेल तर ती कॅटसवाल्याकडे असेल, तिकडनं आपण कलेक्ट करा. यावेळेस बॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. चंदन सुपर कामगिरी करतोय. चंदनाप्रमाणे चांगली कामगिरी करावी लागेल. इथे 3 चेंडूची समाप्ती झाली आणि 2 धावा या फलकावर 1 विकेट जरूर प्राप्त केलाय. एक धाव येथे घेतली जाईल का, परंतु रोखलं जाते. पंच आमच्या दिशेने वळतायत. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. सिंगल येत आहे. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या 3 रन. स्कोर कार्ड 3 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. डीबीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. चंदन डॉट चेंडू हाताळला जातोय. आधीचा चेंडू जरी अवांतर असला तरी ह्या चेंडूमध्ये कमबॅक करतोय. फक्त 3 धावा या फलका लागल्या जातात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. पहिलं 1 विकेट जरूर प्राप्त केलाय. प्रसाद एका बाजून जरूर पाहायला मिळतोय. टचिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपण्याची संधी होती पण तो झेल निसटला जातोय आणि सिंगल येतंय. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जातोय. 4 धावा या फलकावर. थँक्यू. षटक क्रमांक अजूनही शेवटचा चेंडू आहे. फुलल्यांचा चेंडू होता. पंच आमच्या दिशेने वळतायत. ऑफस्टिकला सोडून जाणार चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 5 रन. स्कोर कार्ड 5 चेंडू आणि 5 धावा. एक चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला जातोय. एक चेंडू अवांतर जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 1. धावसंख्या 5 चेंडू आणि 5 धावा या फलकावर. अंतिम चेंडू. चंदन पुन्हा एकदा सज्ज होतो गोल मार्कवर.
यावेळेस चपल लावून घ्यायचा शॉर्ट फायलिंग चांगले क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा आहेत ते कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धाव्यांशी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 1 षटकाची समाप्ती. 7 धावा 1 गडी बाद. थँक्यू. गोलंदाज मार्कवर शेखरजी येत आहेत. शेखरजी येत आहेत. चांगलं मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून विजयजी शेखरजी आणि त्यांची संपूर्ण टीम. धावसंख्या 7 धावा या फलकावर 1 षटकाची समाप्ती झाली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होईल. फिरकीचा मारा करण्यासाठी शेखरजी सज्ज आहेत. एका बाजूने विवेक अँड प्रसादाशी जोडी गोलंदाज गोलंदाज मार्कवर सज्ज होतात शेखरजी. पहिला चेंडूवर झेल टिपण्याची संधी आहे. यावेळेस मात्र चेंडू पद्ध पोचले नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ते काय गेलंय ते प्रसाद बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय धावबाच्या स्वरूपात 8 या धावसंख्येवर. आतमध्ये जाते न्यू बॅटर. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा या फलकावर लागले जात आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. 8 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा. शेखरजी गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकीचा मारा करतायत. चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शेखरजी मॅनेजमेंट टीम मधला सदस्य पाहायला मिळतात. खूप चांगलं मॅनेजमेंट केलंय. फ्रेंडशिप लीग 2024. 2 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या 8 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. रनसिंग टॅकवर खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने. तत्पूर्वी चंदन पुढे येतोय. क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने फळक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 10 रन स्कोर कार्ड. 10 धावा या धावफलकाला लागत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावसंख्या 10 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. अजूनही विचार केला तर 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 रन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. गोलंदाज गोलंदाज मार्कवर रोडनाक. यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न. लॉंगचा क्षेत्ररक्षक चंदन 1 बाउंस क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करते. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा ते कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक पुढे जाते. 12 धावा या फलकावर. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सिंगल डबल खूप महत्वाचे असतील. धावसंख्या 12 धावा या फलकावर. चेंडू फेकून झाले 4. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस मात्र शबलवून करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डिप्स कलेक्शन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. सहज 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावांशी फळक पुढे जाईल. 14 धावा या फलकावर. थोडीशी दमछाक करावी लागते प्रत्येक चेंडूवर. सिंगल डबल. मागचे 3 चेंडू पाहिजे. 3 चेंडूवर डबल डबल धावा येत आहेत. 14 धावा फलकावर. चला कोणी बाईक मध्ये न्यायची नाहीये. ऍक्टिवा आपण बाईक मध्ये न्यायची नाहीये, अन्यथा जप्त केली जाईल. चला बाईक आपण बाहेर काढा. जिथे पार्किंग व्यवस्था आहे तिथेच ठेवा बाईक आपण. आपल्याला विनंती असेल. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 15 रन्स. 2 षटकाची समाप्ती. 15 धावा या फलकावर. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. तत्पूर्वी जाऊया
आपण डीजेला संधी देऊया. चला बाईक आपण मैदानच्या बाहेर पार्क करायच्या आहे. कंपाऊंडच्या बाहेर आपण जिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिथेच आपली बाईक पार्क करा. चला शेवटचं षटक असेल. आमचे कॉमेंटेटर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. नितीन, विवेक, दुसरा झेल टिपण्याची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल येत आहे. विवेकची होतेच झेल टिपण्याची संधी होती. चांगला प्रयत्न जरूर केला होता. 16 धावा या फलकावर. षटक क्रमांक 3, 16 धावाच्या धाव फलकावर. पुन्हा एकदा अपरकट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यावेळेस मात्र चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू. चांगलं कमबॅक केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट येतोय. शेवटचे 4 चेंडू आहेत 16 धावा या फलकावर. 4 चेंडूवर 6 ते 8 धावा येणे गरजेचं आहे. 16 धावा फलकावर. गोलंदाज नितीनजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा क्या बात आहे. फलंदाज जखडून ठेवलं जात आहे. सिंगल डबल येत नाही आहे. सिंगल स्ट्राईक चेंज करावे लागेल. एकंदरीत एका बाजूने रोनकने सिंगल डबलला प्राधान्य दिलं होतं. शेवटचे आता 3 चेंडू आहेत 16 धावा फलकावर. वेट अँड वॉच करावा लागेल. चांगली गोलंदाजी होते नितीन यांच्या माध्यमातून. शेवटचे 3 चेंडू आहेत. पायाची मुवमेंट पाहायला मिळत नाही, परंतु पंच दोन्ही हात समांतर करतात. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धीरज पाटील पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. शेवटचे 3 चेंडू आहेत. नेक्स्ट मॅच ब्लू सायक्लॉन अँड क्वालिटी वॉरियर्स. ब्लू सायक्लॉनने एक सामना जरूर जिंकलाय. क्वालिटीने जिंकलाय का हरल्यात? क्वालिटी हरल्यात ना. इथे फलंदाज बाद होतोय एचडीचे. प्रकाश मैदानच्या आतमध्ये जात आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि धावसंख्या 17 धावा या फलकावर. थोड्याशा अडचणीत आहे तो संघ पाहायला मिळतोय. कोणती बॅटिंग आहे? क्वालिटी बॅटिंग आहे. रॉयल बॅटिंग कोण करताय? स्टार चॅलेंजर हरिकेन थोड्याशा अडचणीत आहे. धावसंख्या 17 धावा. शेवटचे 2 चेंडू. शाब्याचा शपलवून करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जात आहे. एकच रोनक स्ट्राईक ठेवतील आपल्याकडे, कारण रोनकला एकही चेंडू खेळता आला नव्हता तिसऱ्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. शेवटचा चेंडू 18 धावा फलकावर. चला टॉस केला जातोय. एका बाजूने ब्लू सायक्लॉन आणि क्वालिटी बॉईज या 2 संघामध्ये लढत असेल. मॅच क्रमांक 6. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी होत आहे. दब्बाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. फक्त धावांचा विचार केला तर 18 धावांचे एक लक्ष असेल विजयासाठी. चला टॉस साठी या ब्लू सायक्लॉन. वॉरियर्स आणि ब्लू सायक्लॉन. हार्ड वॉरियर्स हा संघ आपण पाहिला तर BSP टीम. टायटन्स रायझिंग संघ पाहिला तर GSC टीम. क्वालिटी बॉईज MNS टीम. ब्लू सायक्लॉन CE टीम आणि सुपर स्ट्रायकर्स AG टीम्स. टायगर वॉरियर्स LSZ and RSR टीम. सॉफ्ट चॅलेंजर DBN and HDH टीम. स्टार चॅलेंजर CNK and USP टीम. Warriors HDD and AAG team. Young Fighters 11
MR टीम्स रॉयल क्रिकेटर्स टॉस केला जातोय. प्रवीणजी आमचे सज्ज असतील कॅमेरामॅन. यंग फायटर्स 11 MR टीम, रॉयल क्रिकेटर्स KKT अँड OSD टीम. चला सर्व संघ कर्णधारांना विनंती असेल, जे 13 संघ कर्णधार आहेत आपण पॅव्हलियनच्या दिशेने या. आपले लंचचे कुपन आपण आपल्या खेळाडूंचे घेऊन जायचे आहेत. तर टॉस झाला एकंदरीत क्वालिटी वॉरियर्स संघाने जिंकलाय आणि प्रथम डिसिजन पेंडिंग आहे. चला 13 संघ खेळाडूंना विनंती असेल, कर्णधारांना विनंती असेल, आपले कुपन्स आपण लंचचे कुपन घेऊन जा. तर टॉस जिंकल्याने प्रथम क्षेत्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय क्वालिटी वॉरियर्स संघाने. धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू आणि 18 धावा. सिंगल डबलने विजयश्री प्राप्त करू शकतोय हा संघ. चला मॅचला सुरुवात होतोय. यंग फायटर्स संघापुढे एक छोटस आव्हान आहे. 18 चेंडू आणि 18 धावा. चेंडू खाली आहेत बघा. चला कुपन्स घेऊन जा. लंचचे कुपन आहेत ते आपण घेऊन जा. सर्व संघ कॅप्टन्स 13 संघाचे 13 कॅप्टन्स आपण आमच्या व्यासपीठावर या आणि आपले लंचचे कुपन घेऊन जा. आपल्याला विनंती असेल, आपले कुपन्स आपण घेऊन जायचे आहेत, जे लंचचे कुपन आहेत. कोण कोण उतरलाय? सुजित अँड सुशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, शशांक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 18 चेंडू आणि 18 धावांचं एक छोटस लक्ष जरूर ठेवलं गेलंय, परंतु छोटं लक्षही मोठं होऊ शकतंय. त्यासाठी तुम्हाला विकेट्स प्राप्त करावे लागतील. चला आपले कुपन्स घेऊन जा. सर्व कॅप्टन्सना विनंती असेल, 13 संघाचे 13 कॅप्टन्स. चला क्षेत्ररक्षण करण्याचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ द्या. गुलांचं नाव सांगा. बिपिन. बिपिन गोल मार्कवर सज्ज झालाय. 18 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू 18-18चं समीकरण. पहिला चेंडू पंच आमच्या दिशेने वळतायत. धीरज पाटील. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात एक धाव श्रीगणेश केला जातोय. बँक बॅलन्स कमी आहे, खर्च कमी करावा लागेल. यंग फायटर्स एक सोपंसं आव्हान जरूर ठेवलं गेलंय. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पंचाकडे लाऊड अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला विकेटचं पतन होत आहे. एक या धावसंख्येवर पहिला धक्का लागतोय. यस डीजे. सचिन मैदानाच्या आतमध्ये जातोय बघा. जरी धावा कमी असल्या तरी विकेट्स प्राप्त केल्या तर हे टार्गेट मोठं होऊ शकतंय, कारण कोणती टोटल छोटी नाही आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ आहे. फुललेचा चेंडू होता बघा. जी विकेट्स घेण्याची संधी आहे, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. हा जर झेल पकडला असता ना तर जरा प्रेशर वाढवण्याचं काम जरूर केलं असतं, परंतु संयमने थोडासा संयम दाखवला आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. 2 धाब्यांशी धावफलक पुढे जाईल. 3 रन्स स्कोर कार्ड. 3 धाबा या धावफलकाला लागत आहेत. एका बाजूने धनंजयजी आमच्या सोबत डिजिटल स्कोरच्या भूमिकेत चांगला कॅमेरावर पाहायला मिळतंय. प्रवीणजी पाटील स्वतः. एक सिंगल येत आहे. सिंगलच्या साईडने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 4 रन्स 4 धावा फलकावर. बघा जे स्टेज आहे तिथे खुर्च्या चेअरही आहे, तिथे आपण बसू शकतायत.
इथे मात्र डॉट चेंडू हाताळतोय. कमबॅक करावं लागेल, विकेट्स प्राप्त करावे लागतील तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. कारण धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा या फलकावर. 4 रन स्कोर कार्ड. सेल टिपावे लागतील, विकेट्स प्राप्त करावे लागतील, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. फुलरचा चेंडू होता, यू मिस आय डिफ्रिटेड. यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का 4 या धावसंख्येवर. डीजे जात आहेत. कशा प्रकारे फलंदाजी करतील, कॉमेंट्री चांगली केली. आता फलंदाजी कशा प्रकारे करतील. 4 धावा या फलकावर. अजूनही विचार केला तर 14 धाब्यांची आवश्यकता आहे. सुपर कामगिरी केलंय बिपिन हा गोलंदाज. 4 धावा आणि 2 गडी बाद होत आहेत. थोडीशी विकेट परिस्थिती सध्या आहे असं म्हणण्यास हरकत नाहीये, परंतु नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कबाचा क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव वाचवणं खूप गरजेचं असेल. तर 1 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 5 धावा या फलकावर. येणारे चेंडू आता 12 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता. या एक छोटीशी दोन. एकोणीस धावांचं टार्गेट आहे. आता तुम्हाला 12 चेंडू आणि 14 धाब्यांची आवश्यकता असेल. माफ करा, 12-14चं समीकरण. 5 धावा फलकाला लागत आहेत. 12 गेंदे 14 रनों की जरूरत. गोल मार्कवर आलाय गोलंदाज विवेक. विवेक येतोय. विवेक शेलारची आठवण करेल का. तर यंग 11 संघाचे ऑनर आले आहेत महेशजी. राऊत साहेबांचा शुभ आगमन. वेलकम सर, आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. विवेक होते गोलंदाज मार्कवर. 12-14चं समीकरण असेल. नितीनजी स्ट्राईक एंडवर जरूर पाहायला मिळतात. शापेसा पायावर चेंडू आदळला जातोय. एक धाव येते असेल लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्येत जाऊन पोहोचतंय. 6 रन स्कोर कार्ड. 6 धावा या फलकावर. चेंडू आहे तुमच्याकडे आता 11 आणि 13चं समीकरण. 11 गेंदे 13 रनों की जरूरत. विवेक तो बॅट्समॅन कोण आहे दुसरा. सचिन आणि नितीन अशी जोडी पाहायला मिळते. यावेळेस इनफिटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न करत नाहीये. सिंगल डबल येते. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 7 धावा या फलकावर. 7 रन स्कोर कार्ड. 19 धावांचा पाठलाग होते. 12 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. विजयासाठी षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 10 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस ऑन साईडला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण करतात तत्पूर्वी दुसऱ्या धाव्यासाठी मात्र नकार येतोय. सिंगलने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 धावा या फलकावर. 8 रन स्कोर कार्ड. अजूनही 11 धाव्यांची आवश्यकता. चेंडू आहेत 9. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. सिंगल डबल रोखावे लागतील. क्या बात आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला होता. इथे मात्र गफलत होतं. एक धाव बाईकच्या स्वरूपात पाहायला मिळतंय. पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा या फलकावर. अजूनही 10 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडू आहे तुमच्याकडे आता 8 चेंडू आणि 10 धावा. 8-10चं समीकरण पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ लॉंग ऑनच्या दिशेने येते. 1 बाउन्स सीमाशा पार. हाय तोय चौकार. 4 धावा. कामगिरी केलंय नितीनजी यांच्या बॅटमधून मात्र चौकार. 13 धावा या धाव फलकावर. फक्त 6 धाव्यांची आवश्यकता. चेंडू आहेत आता 7.
7 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. आता 6 चेंडू आणि 9 चेंडूचा इशारा येते पंचांच्या दिशेने आणि हा थ्रो गोलंदाज पाहायला मिळतोय. बघा थ्रो गोलंदाज चालणार नाही आहे. अजूनही एक चेंडू आहे. गोलंदाज चेंज करावा लागेल आता तुम्हाला. एकदा थ्रो गोलंदाज काढला की त्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. बघा फक्त एक चेंडूसाठी दुसरा गोलंदाज या. चार धाब्यांची आवश्यकता. 7 चेंडू आहेत. चला नेक्स्ट गोलंदाज आपण फक्त एक चेंडू फेकेल. फक्त शेवटचा चेंडू आहे. 7-4चं समीकरण असेल आता. पंधरा धावा फलकावर 4 धाब्यांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडू. 7-4चं समीकरण आहे. फक्त एक चेंडू हाताळण्यासाठी कोण सज्ज असेल? रौनक. 7-4चं समीकरण. एका बाजूने सचिन दुसऱ्या बाजूने नितीन अशी जोडी. 7-4चं समीकरण पाहायला मिळतंय. सात चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र मॅच फिनिश होईल का? आणि चेंडू सरळ निघून जाते. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळते सचिन यांच्या बॅटमधून. अशा प्रकारे सुपर कामगिरी केलंय ती संघ पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवलो. ब्लू सायक्लॉन आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जिंकलाय क्वालिटी वॉरियर्स आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय.